नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी.आर. बारगिरे सर आपलं विजय स्पर्धा परीक्षा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मराठी व्याकरणातील अलंकार हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत। त्याचे आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिलं जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये अलंकाराबद्दलची माहिती आणि अनुप्रास अलंकार, आणि दुसरं जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णतः आपण यमक अलंकार पाहिलेला आहे। आज आपल्याला शब्द अलंकारापैकी तिसरा प्रकार म्हणजे श्लेष अलंकार अभ्यासायचा आहे। आज आपण श्लेष अलंकार या ठिकाणी अभ्यासूयात। श्लेष अलंकार, श्लेष अलंकार तर पहा, मुळात आता या ठिकाणी आपण श्लेष या शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात। श्लेष हा जो शब्द आहे, या श्लेष या शब्दाचा जो अर्थ आहे, हा अर्थ काय काय होतो ते पहा। याचा अर्थ मिळणे, जुळणे, मिळणे, जुळणे, भेटणे, मिठी मारणे किंवा आलिंगन असा याचा अर्थ होतो। मग आता याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की मिळण्यासाठी, जुळण्यासाठी, भेटण्यासाठी एकाची नाही तर दोघाची गरज असते। म्हणजे अगदी तसंच या ठिकाणी हा जो श्लेष अलंकार आहे, या श्लेष अलंकारामध्ये जे काही वाक्य वापरलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये एखादा शब्द असा येत असतो की त्या शब्दाचे 2 अर्थ असतात। किती अर्थ असतात? 2 अर्थ असतात। म्हणजे आपल्याला या ठिकाणी श्लेष अलंकाराचं लक्षण काय सांगता येईल ते पहा। अगोदर आपण श्लेष या अलंकाराचं लक्षण पाहूयात। तर पहा, वाक्यात एकच शब्द, वाक्यात एकच शब्द 2 अर्थाने येऊन शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो। बघा, वाक्यात एकच शब्द, काय म्हटलेला आहे? एकच शब्द, आणि तो 2 अर्थाने आल्यास, किती अर्थाने? 2 अर्थाने आल्यास एक प्रकारची शब्द चमत्कृती त्या ठिकाणी साधली जाते, तेव्हा श्लेष हा अलंकार होत असतो। म्हणजे वाक्यात कधीकधी एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो, आणि त्या 2 अर्थाने वापरला जातो त्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाते, आणि त्यामुळे त्या वाक्याचं एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य त्याला प्राप्त होतं, आणि त्या ठिकाणी श्लेष हा अलंकार होतो। आता उदाहरणार्थ कसं ते पहा, मी या ठिकाणी समजून सांगतो। बघा, सदाशिव रावांना सुपारी लागते। सदाशिवरावांना सुपारी लागते। आणि दुसरं उदाहरण या ठिकाणी लिहितो। बघा, आपण फार शहाणे आहात। आपण फार शहाणे आहात। आता इकडे लक्ष द्या की सदाशिवरावांना सुपारी लागते या वाक्यामध्ये लागते हा जो शब्द आहे, या एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात। एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात। आता हे 2 अर्थ कोणते निघतात ते पहा। पहिला अर्थ असा आहे, लागते म्हणजे याचा अर्थ आहे हवी असणे, हवी असणे, आणि लागते या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे सुपारी खाल्ल्यामुळे चक्कर येणे किंवा भोवळ येणे। चक्कर येणे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, भोवळ येणे। आता या लागते या शब्दाचे किती अर्थ झाले? 2।
हवी असणे, चक्कर येणे किंवा भोळ येणे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी सदाशिवरावांना सुपारी लागते, लागते या शब्दाचे दोन अर्थ निघाले आणि या दोन अर्थामुळे त्या ठिकाणी काय झालेले आहे, शब्द चमत्कृती साधली गेलेली आहे. आणि त्यामुळे हे कुठल्या अलंकाराचं उदाहरण होईल, तर हे श्लेष या अलंकाराचं उदाहरण होईल. आता या ठिकाणी आणखीन एक पहा की या ठिकाणी आपण फार शहाणे आहात, या ठिकाणी शहाणे या शब्दाचे देखील दोन अर्थ निघतात. पहा, एक विद्वान आणि हुशार. ठीक आहे, विद्वान आणि हुशार असे दोन या ठिकाणी अर्थ निघतात. परंतु आता या ठिकाणी पहा, सदाशिवरावांना सुपारी लागते, लागते या शब्दाचा जर समानार्थी शब्द आपण या ठिकाणी लागते या शब्दाच्या ठिकाणी जर ठेवला, म्हणजे या शब्दाच्या ठिकाणी जर हवी असणे किंवा चक्कर येणे असा जर त्या ठिकाणी जर शब्द जर ठेवला, तर याचा श्लेष जो आहे हा नाहीसा होतो. कसा ते पहा, सदाशिवरावांना सुपारी हवी असते, सुपारी हवी असते असं जर लिहिलं आणि या वाक्यातलं लागते हे जर आपण क्रियापद या ठिकाणून पुसून टाकलं, तर पाहता सदाशिवरावांना सुपारी हवी असते. आता हवी असते असं म्हटल्याच्या नंतर याच्यामधला जो आहे तो काय झालेला आहे, श्लेष नाहीसा झालेला आहे. हे मुद्दा म्हणून सांगतोय. पहा, या ठिकाणी काय होतं, त्याचा श्लेष नाहीसा होतो. म्हणजे या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर याचा श्लेष काय होतो, नाहीसा होतो. त्यानंतर पहा, सदाशिवरावांना सुपारी खाल्ल्यामुळे चक्कर येते. आता चक्कर येते असं जर या ठिकाणी जर आपण जर वाक्य जर लिहिलं, तरीही त्या ठिकाणी काय होत असतो, त्याचा श्लेष नाहीसा होतो. म्हणजे शब्द चमत्कृती जी आहे ती शब्द चमत्कृती या ठिकाणी साधली जात नाही, त्याचा एकच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी समजतो. आणि आता या दुसऱ्या ठिकाणी हे दुसरं जे वाक्य आहे ते पहा, आपण फार शहाणे आहात, आपण फार शहाणे आहात या वाक्यामध्ये याचा शहाणे या शब्दाचा जो अर्थ आहे तो विद्वान, हुशार असाही होतो. परंतु उपरोधिक अर्थाने त्याचा अर्थ मूर्ख किंवा गाढव असा होतो. आता कसं ते पहा, आपण फार शहाणे आहात. आता हे वाक्य या ठिकाणी उपरोधिक अर्थाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हे कसं म्हटलंय हे सांगण्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं समजून येईल. काय झालेलं असतं, एक नव दाम्पत्य असतं, नवीन लग्न झालेलं असतं आणि तो जो नवरा मुलगा जो असतो त्या नवरी मुलीच्या म्हणजे तिची जी केसाची बट असते तिच्यावरती भाळलेला असतो. प्रेम होऊन मग त्यांचं लग्न झालेलं असतं, नवीन लग्न झालेलं असतं. आणि मग काय होतं की लग्नाच्या पूर्वीची जी गोष्ट होती, लग्नाच्या पूर्वी तिच्या कपाळावरती ती नागिनीसारखी खेळणारी बट ही छान वाटायची. परंतु लग्न झाल्याच्या नंतर मुलाचे वडील मुलाला सांगतात की अरे आता ते सोबत नाही आणि तिचे मोकळे केस एके दिवशी माझ्या ताटामध्ये आले. म्हणजे केसाचं सौंदर्य ही केसापाशीच असतं, म्हणजे डोक्यावरच असतं. ते जर ताटात जर आले तर काय होतं, किळसवाने वाटतं. म्हणून वडिलांनी मुलाला सांगितलं की बाबा ते तिचं तेवढं ते आहे ते बट जी आहे तेवढी कापून टाकायला लाव. मग साहजिकच मुलानं काय केलं, त्या नवऱ्यानं त्या नवरीला सांगितलं, म्हणजे तिच्या बायकोला सांगितलं की तुझ्या कपाळावरची जी काही केसाची बट आहे ती आता बस झालं, आपलं लग्न वगैरे झालेलं आहे आणि ती आता तू कापून टाक. त्यावेळेला ती मुली नाही मी कापून टाकत, मला जे करायचे ते कर म्हणले, कापून टाकत नाही म्हणले. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर पुन्हा आणखीन तो तसंच म्हणतो आणि एके दिवशी मग त्याच्या वडिलाच्या देखत ती त्याचा अपमान करते. आणि मग अपमान झाल्याच्या नंतर हा मग तुला दाखवतोच. आणि मग निद्रावर्धक रसायन तो प्रेमानं पाजवतो आणि झोप लागल्याच्या नंतर हातात कात्री घेतो आणि संपूर्ण डोक्यावरची जी केस आहेत ते कापून टाकतो आणि तिचं मुंडन करतो. आणि सकाळी उठून तिला जाग आल्याच्या नंतर ती ज्या वेळेला पाहते त्यावेळेला ती आरडाओरडा करायला लागते. आणि तशी परिस्थिती पाहून मोबाईल उचलते आणि बापाला फोन करते. मग तिकडून लोक सगळे येतात आणि जमल्याच्या नंतर तिला विचारतात काय झालं, कुणी केलं. त्यावेळेला ती काय म्हणते,
तिच्या नवऱ्याकडं बोट दाखवून असं म्हणते ह्या शहाण्या माणसानं केलं. आता तिच्या अर्थानं तो शहाणा माणूस म्हणजे कोण? मूर्ख, महामूर्ख किंवा गाढव. तर या ठिकाणी असं ते उपरोधिक अर्थानं बोललं जातं. म्हणजे या ठिकाणी उपरोधिक अर्थानं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे इथं विद्वान आणि इथं हुशार. परंतु आता ह्या दोन वाक्यातील ह्या दोन दोन अर्थाच्या शब्दामध्ये फरक आहे. वरच्या वाक्यामध्ये लागते या शब्दाचा समानार्थी शब्द जर ठेवला, लागते या शब्दाचा समानार्थी शब्द जर ठेवला म्हणजे हवी असते किंवा चक्कर येते असा जर आपण शब्द जर ठेवला तर तिथला श्लेष नाहीसा होतो. परंतु या वाक्यामध्ये हे शहाणे हा जो शब्द आहे, आता याच्याऐवजी शहाण्याच्या ऐवजी आपण या ठिकाणी विद्वान शब्द ठेवून पहा बरं. आता तिनं जर असं जर म्हटलं आपण फार विद्वान आहात, आपण फार विद्वान आहात असं जरी म्हटलं तर उपरोधिक अर्थाने त्याचा अर्थ काय झाला? मूर्ख आहात, महामूर्ख आहात, गाढव आहात. किंवा असं जरी म्हटलं आपण फार हुशार आहात, आपण फार हुशार, गप्प बसा आता तुम्ही, आपण फार हुशार आहात मला माहिती आहे, असं ज्या वेळेला ती म्हणते त्यावेळेला उपरोधिक अर्थाने त्याचाही अर्थ काय होतो? की तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही गाढव आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथं समानार्थी शब्द असा ठेवल्याच्या नंतरही इथला श्लेष मात्र नाहीसा होत नाही. मग यावरून श्लेष अलंकाराचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. आता ते दोन प्रकार आपण या ठिकाणी पाहूयात. आता आपण या ठिकाणी श्लेष अलंकाराचे प्रकार पाहूयात. बघा, श्लेष अलंकाराचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. एक आहे शब्दश्लेष, शब्दश्लेष आणि दुसरा आहे अर्थश्लेष. शब्दश्लेष आणि अर्थश्लेष. आता शब्दश्लेष कशाला म्हणायचं आणि अर्थश्लेष कशाला म्हणायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पूर्वी तुम्हाला दोन उदाहरणं दिलेली होती, ती मुद्दाम होऊन दिलेली होती, त्याचं स्पष्टीकरणही दिलेलं होतं. तर आता इकडे पहा, शब्दश्लेष म्हणजे काय? तर शब्दश्लेष याचं लक्षण किंवा याचं जर वैशिष्ट्य आपल्याला जर विचारलं तर पहा, शब्दश्लेषचं लक्षण आपल्याला काय सांगता येईल? म्हणजे केव्हा शब्दश्लेष होतो आणि केव्हा अर्थश्लेष होतो ते आपण या ठिकाणी पाहतो आहोत. पहा, ज्या शब्दाला दोन अर्थ असतात त्या शब्दाच्या ठिकाणी त्याचाच समानार्थी शब्द ठेवल्यास समानार्थी शब्द ठेवल्यास श्लेष काय होतो? इथं श्लेष नाहीसा होतो, श्लेष नाहीसा होतो. त्यावेळेला शब्दश्लेष हा अलंकार होतो. काय बघायचं लक्षण? ज्या शब्दाला दोन अर्थ असतात त्या शब्दाच्या ठिकाणी त्याचाच समानार्थी शब्द ठेवल्यास श्लेष काय होत असतो? श्लेष या ठिकाणी नाहीसा होत असतो, श्लेष नाहीसा होतो. त्याला काय म्हणायचं? शब्दश्लेष असं म्हणायचं. आणि आता अर्थश्लेष म्हणजे काय? तर याचं देखील लक्षण आपल्याला काय सांगता येईल? याच्या उलट पहा, ज्या शब्दाला दोन अर्थ असतात त्या शब्दाच्या ठिकाणी त्याच्याच अर्थाचा समानार्थी शब्द ठेवल्यास या ठिकाणी श्लेष कायम राहतो, श्लेष कायम राहतो. आणि इथं काय होतं? श्लेष नाहीसा होतो. म्हणजे शब्दाचे दोन अर्थ इथं नाहीसे होतात आणि इथं कायम राहतात. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलेलंच होतं बघा, की इथं आपण उदाहरण काय घेतलेलं होतं? म्हणजे इथं आपल्याला उदाहरण शब्दश्लेषाचं काय सांगता येईल? तर पहा, या ठिकाणी शब्दश्लेषाचं उदाहरण मी तुम्हाला असं सांगितलेलं होतं, सदा शिवरावांना सुपारी लागते. आणि इकडं काय सांगितलेलं होतं की आपण
फार शहाणे आहात. तर या शहाणे या शब्दाचा समानार्थी शब्द जरी या ठिकाणी ठेवला तर श्लेष कसा होतो, कायम राहतो. आणि लागते या शब्दाचा समानार्थी शब्द जर ठेवला तर श्लेष काय होतो, नाहीसा होतो. ठीक आहे. म्हणून आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिले, श्लेष अलंकाराचे मुख्य किती प्रकार, 2 प्रकार. कोणकोणते आहेत, एक शब्दश्लेष आहे आणि दुसरा अर्थश्लेष आहे. आणि शब्दश्लेषामध्ये काय आणि अर्थश्लेषामध्ये काय, दोघांची लक्षणं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. तर आता आपण या ठिकाणी सर्वप्रथम शब्दश्लेष हा अलंकार नीट व्यवस्थितपणे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अर्थश्लेष हा अलंकार पाहणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी शब्दश्लेष अलंकार जो आहे तो शब्दश्लेष अलंकार अभ्यासूयात. ठीक आहे. शब्दश्लेष अलंकार. आता शब्दश्लेष कशाला म्हणायचं ते आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता याचे आणखीन तुम्हाला 2 उदाहरणं देतो आणि त्या 2 उदाहरणावरून शब्दश्लेषाची पुन्हा आणखीन 2 कसे प्रकार पडतात ते देखील तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. ठीक आहे. बघा, शब्दश्लेषाचं लक्षण पाहिलं, त्याचं एक उदाहरण हे तुम्हाला त्या ठिकाणी मी दिलेलं होतं. पहा, आता मी इथं दुसरं एक उदाहरण असं लिहितो. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. आता श्लेष अलंकाराचं मुख्य लक्षणच काय आहे की त्या वाक्यामध्ये एक शब्द असा येत असतो की ते किती कमीत कमी 2 अर्थ त्याचे निघावे लागतात. तर इथं पहा, आता मित्र हा शब्द आलेला आहे. काय आलेला आहे, मित्र. तर मित्र या शब्दाचे 2 अर्थ निघतात. पहा काय, एक आहे सखा, त्यालाच आपण असं म्हणतो सोबती, आणि दुसरा आहे सूर्य. काय, सूर्य. हे त्याचे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. बरोबर आहे, किंवा त्याच अर्थाचे हे शब्द आहेत. आता हा शब्दश्लेष आहे की नाही हे ओळखायचं कशावरून, तर ओळखायचं याच्यावरून. पहा, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही असं म्हटल्याच्या नंतर इथं श्लेष तयार झालेला आहे. परंतु मित्राच्या ऐवजी जर आपण त्या ठिकाणी सूर्य हा शब्द घेतला आणि असं म्हटलं की सूर्याच्या उदयाने कोणास आनंद होत नाही, तर आपण असं जर म्हटलं की सूर्याच्या उदयाने कोणास आनंद होत नाही, तर या ठिकाणी काय होत असतो, श्लेष नाहीसा होतो. म्हणून कशाचं उदाहरण आहे, तर शब्दश्लेष या अलंकाराचं आहे. कशाचं आहे, शब्दश्लेष या अलंकाराचं आहे. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की मित्र हा जो शब्द आहे याचे 2 अर्थ आपल्याला समजून येण्यासाठी याची तुम्हाला फोड करावी लागलेली आहे का, तर फोड करावी लागलेली नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मित्र या शब्दाचे आपल्याला 2 अर्थ म्हणजे याची फोड न करताच त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आता दुसरं या ठिकाणी उदाहरण पहा. मी असं म्हटलं, शंकरास पूजिले सुमनाने. सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने. आता या ठिकाणी हा शब्द लक्षात घ्या, सुमनाने. सुमनाने. आता या ठिकाणी हा श्लेष आहे की नाही, म्हणजे श्लेष अलंकार आहे की नाही हे कशावरून आपल्याला कळेल, तर या ठिकाणी सुमन या शब्दाचे 2 अर्थ होतात. आणि मग 2 अर्थ झाले की कुठला अलंकार होतो, श्लेष अलंकार होतो. बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी 2 अर्थ त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा जो सुमन हा शब्द आहे, हा सुमन शब्द याची जर आपण जर फोड जर केली तर आता आपल्याला या ठिकाणी हा शब्द आहे तसाच जर ठेवला तर याचे 2 अर्थ आपल्याला समजून येणार नाहीत. मग काय करावं लागेल की याची आपल्याला काय करावं लागेल, फोड करावी लागेल. सुमन हा शब्द आपल्याला फोडून पाहावा लागेल, त्यावेळेला त्याचे आपल्याला 2 अर्थ समजतील. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, सुमन. सुमन असं जर आपण या ठिकाणी लिहिलं आणि सुमन असं लिहिलं तर वरच्याचा अर्थ होतो सु म्हणजे चांगला, मन म्हणजे चांगले, म्हणजे चांगले मन असा त्याचा अर्थ होतो. आणि सुमन या शब्दाचा अर्थ होतो फूल. सुमन या शब्दाचा अर्थ काय होतो,
फूल असा होतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुमन या शब्दाचे दोन अर्थ समजण्यासाठी काय करावं लागलं, तर याची आपल्याला फोड करावी लागली. आणि या ठिकाणी मित्र या शब्दाचे दोन अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्याची फोड करावी लागली का? त्याची फोड करावी लागली नाही. म्हणून शब्दश्लेष अलंकाराचे या दोन उदाहरणावरून आपल्याला असं सांगता येईल की शब्दश्लेष अलंकाराचे आणखीन दोन प्रकार पडतात. शब्दश्लेष अलंकाराचे किती प्रकार पडतात? मग दोन प्रकार पडतात. आता ते दोन प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही आणि शंकरास पूजिले सुमनाने, एकंदरीत ही कशाची उदाहरणं आहेत? तर ही शब्दश्लेषाची उदाहरणं आहेत. कशाची उदाहरणं आहेत? शब्दश्लेषाचीच उदाहरणं आहेत. परंतु आता शब्दश्लेषाचे पुन्हा आणखीन किती प्रकार पडतात? तर दोन प्रकार पडतात. तर ते दोन प्रकार म्हणजे एक सभंग श्लेष आणि दुसरा अभंग श्लेष. आता हे सभंग श्लेष म्हणजे काय आणि अभंग श्लेष म्हणजे काय ते आता आपण या ठिकाणी पाहूयात. ठीक आहे. बघा आता शब्दश्लेष अलंकाराचे पुन्हा किती प्रकार पडतात? तर दोन प्रकार पडतात. शब्दश्लेष अलंकाराचे किती प्रकार? दोन प्रकार. मग याच्यामधला पहिला प्रकार आहे सभंग श्लेष. सबंग श्लेष. आणि दुसरा प्रकार आहे अभंग श्लेष. अभंग श्लेष. ठीक आहे. आता सबंग श्लेष कशाला म्हणायचं आणि अभंग श्लेष कशाला म्हणायचं हे देखील आपण या ठिकाणी तुम्हाला त्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तरीही या ठिकाणी लिहितो पहा. सबंग श्लेष म्हणजे सगळ्या म्हणजे सोपं सांगतो की शब्दाचे दोन अर्थ समजण्यासाठी त्या शब्दाची फोड करावी लागते. फोड करावी लागते तेव्हा सबंग श्लेष हा अलंकार होतो. ठीक आहे. म्हणजे शब्दांची जर आपल्याला फोड जर करावी जर लागली तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो? सबंग श्लेष हा अलंकार होतो. आणि सबंग श्लेष हा कशाचा प्रकार आहे? मग शब्दश्लेषाचा प्रकार आहे. ठीक आहे. आणि मग आता या ठिकाणी अभंग श्लेष म्हणजे काय ते पहा. शब्दाचे दोन अर्थ समजण्यासाठी त्या शब्दाची फोड करावी लागत नाही. फोड करावी लागत नाही. ठीक आहे. बघा आता शब्दश्लेषाची दोन प्रकार, एक सबंग श्लेष आणि दुसरा अभंग श्लेष. सबंग श्लेष कशाला म्हणायचं, अभंग श्लेष कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं. सबंग श्लेष म्हणजे काय? सभंग, त्याचा भंग करावा लागतो. अभंग म्हणजे त्याचा भंग करण्याची गरज लागत नाही. ठीक आहे. म्हणजे हा या ठिकाणी शब्दाची फोड करावी लागते. त्यावेळेला आपल्याला काय होतं, त्याचे दोन अर्थ समजून येतात. आणि परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती बारीक प्रश्न विचारला जातो की एखादं उदाहरण दिलं जातं, मग ते सबंग श्लेषाचं आहे की अभंग श्लेषाचं आहे की अर्थश्लेषाचं आहे, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर आता आपण या ठिकाणी सबंग श्लेष जे आहे तो सबंग श्लेष पाहूया, त्याची उदाहरणं पाहूया. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी शब्दश्लेषाचे दोन प्रकार पडतात, एक सबंग श्लेष आणि अभंग श्लेष. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी सबंग श्लेष याची उदाहरणं पाहूया. कारण याचं जे लक्षण आहे किंवा सबंग श्लेष कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता सबंग श्लेष म्हणजे शब्दाची काय करावी लागते, आपल्याला दोन अर्थ समजून येण्यासाठी फोड करावी लागते. ठीक आहे. तर आता या ठिकाणी सबंग श्लेषाचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आणि हे उदाहरण जे आहे हे अनेकदा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूयात. आता पहा, हे उदाहरण अनेकदा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल
नवरा मी नवरी. इकडे लक्ष द्या आता मित्रांनो, नवरी हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी या शब्दाची आपल्याला फोड करावी लागेल, त्यावेळेला याचे आपल्याला दोन अर्थ समजतील, म्हणून हा सबंग श्लेष होईल. नवरी या शब्दाचा एक अर्थ होतो वधू. काय होतो? वधू. ठीक आहे. आणि नवरी या शब्दाचा अर्थ होतो, आता वरणे म्हणजे रामाने सीताने रामाच्या गळ्यात वरमाला घातली. ठीक आहे. वरणे म्हणजे काय झालं? लग्न करणे. आणि नवरी म्हणजे लग्न न करणे. ठीक आहे. तर या ठिकाणी नवरी या शब्दाचा अर्थ काय होईल? लग्न न करणे. लग्न न करणे. मग आता या ठिकाणी नवरी या शब्दाची आपण फोड केल्याच्या नंतर आपल्याला हे दोन अर्थ या ठिकाणी समजून आलेले आहेत, म्हणून हे कशाचं उदाहरण आहे? सबंग श्लेषाचं उदाहरण आहे. ठीक आहे. आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी असं कोण म्हणतंय? तर ती रुक्मिणी म्हणते. कोण म्हणते? रुक्मिणी म्हणते. त्याचं कारण असं आहे की रुक्मिणीचं श्रीकृष्णावरती आणि श्रीकृष्णाचं रुक्मिणीवरती म्हणजे जीवापाड प्रेम असतं, परंतु रुक्मिणीचा भाऊ हा रुक्मी नावाचा असतो आणि हा रुक्मी नावाचा तिचा भाऊ हा कंसाचा चांगला मित्र असतो आणि त्या कंसाचा वध हा श्रीकृष्णानं केलेला असतो. आणि मग हे प्रेम प्रकरण तर किती खतरनाक काम असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. मग आता हा रुक्मी जो आहे, हा रुक्मी त्यामुळे श्रीकृष्णासोबत रुक्मिणीचं लग्न होऊ देत नाही आणि श्रीकृष्णाच्या ऐवजी तो बळजबरीने त्या ठिकाणी आपल्या बहिणीला म्हणजे रुक्मिणीला शिशुपालासोबत लग्न करण्यास प्रवृत्त करतो. रुक्मिणीच्या आईवडिलांची देखील इच्छा ही असते की तिनं श्रीकृष्णासोबत लग्न करावं, परंतु हा जो रुक्मी असतो हा एका प्रकारचा दबाव तंत्राचा वापर करतो आणि रुक्मिणीला त्या ठिकाणी आपलं शिशुपालासोबत लग्न करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. परंतु रुक्मिणी त्या ठिकाणी श्रीकृष्णाला एक संदेश पाठवते आणि माझं लग्न असं माझ्या इच्छेच्या विरुद्धात शिशुपालासोबत लावून दिलं जात आहे असं सांगते आणि आपण यावं आणि माझं हरण करावं अशा प्रकारचा त्या ठिकाणी संदेश पाठवते. आणि मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण येतो आणि रुक्मिणीला पळवून घेऊन जातो. म्हणजे हा पळवापळवीचा जो कार्यक्रम आहे रुक्मिणी आणि श्रीकृष्णापासून तो चालू झालेला आहे. ठीक आहे, लक्षात येतंय. म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी रुक्मिणी म्हणते की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, म्हणजे श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे, म्हणजे मी त्याची नवरी होईल. परंतु शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याच्यासोबत नवरी म्हणजे लग्न करणार नाही. ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूयात. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. आता पहा, ती शीतलोपचारी जागी झाली. हळूच मग बोले, औषध न लगे मजला. औषध न लगे मजला परिसुनी माता बरे म्हणूनी डोले. आता हे देखील उदाहरण अनेकदा परीक्षेमध्ये विचारले गेलेलं आहे, वेगवेगळ्या परीक्षांना विचारलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे औषध न लगे मजला हे एवढंच वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ती शीतलोपचारे जागी झाली, हळूच मग बोले, औषध न लगे मजला परसुनी माता बरे म्हणून डोले. तर हे देखील उदाहरण जे आहे हेही उदाहरण
एका प्रेम कहाणीवरचंच आहे. हे तुम्हाला मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं पहा. अगोदर या ठिकाणी न लगे या शब्दाचे दोन अर्थ आपण पाहूया. औषध न लगे मजला, याचा अर्थ असा होतो की मला औषध लागत नाही. ठीक आहे. आणि याचा दुसरा अर्थ असा होतो न, आता याची जर आपण फोड केली न ल गे, तर याचा अर्थ असा होतो नल हेच माझे औषध. तर यावरून तुम्हाला आता आठवलेलं असेल की ही जी कहाणी आहे नल आणि दमयंती या दोघांची आहे. आपण पाहिलेलं होतं की यांचा विवाह संपन्न झालेला होता. दोघंही सुंदर होते, एकमेकांच्या प्रेमामध्ये न पाहता पडलेले होते. ठीक आहे. आणि नल हा जो राजा आहे, हा नल राजा हा पराक्रमी असतो, सूर असतो, सुंदर असतो, देखणा असतो. तितकंच दमयंती देखील अत्यंत सुंदर असते. यांचा विवाह संपन्न होतो. परंतु हा जो नल आहे, आता आणखीन एक गोष्ट सांगतो, म्हणजे ह्या नल आणि दमयंतीची ही वास्तवामध्ये घडलेली कुठं कथा नाही. परंतु ज्या वेळेला युधिष्ठिर जो असतो, तो युधिष्ठिर म्हणजे त्याला आता आपण जुगार असं म्हणूया, म्हणजे फाशावरती आपलं सगळं सर्वस्व हरून जातो. म्हणजे राज्य असेल, संपत्ती असेल, त्याचबरोबर चारही भावासोबत स्वतःला देखील त्या ठिकाणी जुगारावरती तो स्वतःला लावतो आणि स्वतःही हरतो. आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी द्रौपदीला देखील तो त्या डावावरती लावतो आणि द्रौपदीला देखील तो हरतो आणि त्या ठिकाणी तो सर्वस्व गमावून बसतो. त्यावेळेला युधिष्ठिरला एक ऋषी या नल आणि दमयंतीची कथा सांगतात. आणि आता ही कथा काय आहे ते पहा. हा जो नल असतो याला देखील त्या ठिकाणी जुगार खेळण्याचा नाद असतो आणि मग ह्या जुगारावरती यानं याचं राज्य, याची संपत्ती, अंगावरचे सर्व दागिने त्या ठिकाणी घालवलेले असतात. आणि फरक एवढाच असतो की त्यानं फक्त दमयंतीला डावावर लावलेलं नसतं आणि मग अंगावरच्या उगं शरीर झाकण्या इतपत वस्त्र त्याच्या अंगावरती शिल्लक राहिलेले असतात. आणि अशा अवस्थेमध्ये हा नल जो आहे, मग हा नल अशा अवस्थेमध्ये असताना देखील ही दमयंती त्याच्यासोबतच जाते, त्याच्यासोबतच राहते. परंतु आणखीन काय होतं पहा की हे वाटेनं जात असताना, म्हणजे सर्वस्व गमावल्याच्या नंतर नल असा वाटेनं जात असताना वरतून एक सोन्याच्या पंखाची पाखरं त्या ठिकाणून जातात. त्यावेळेला नल राजाला पुन्हा असं वाटतं की माझ्या अंगावरती जेवढा कपडा आहे त्यानं जर मी त्याला असं धरलं आणि पाडलं तर त्या ठिकाणी त्याला पकडून आम्ही आमचं गुजराण करू शकतो, आम्ही आमचं भरणपोषण करू शकतो. म्हणून अंगावर आहे तेवढे कपडे तो म्हणजे होतं तेवढं वस्त्र काढतो आणि त्या पक्षावरती टाकायला बघतो. परंतु ते पक्षाच्या अंगावरती पडतं आणि पक्षी ते कापड देखील घेऊन जातो. म्हणजे निर्वस्त्र होण्याची वेळ त्या ठिकाणी नल या राजावरती येत असते. अशाही परिस्थितीमध्ये ही दमयंती त्याच्यासोबतच असते आणि या दमयंतीचं प्रेम बघून मग त्यालाच असं मनाला वाईट वाटतं. आणि मग ह्या दमयंतीच्या साडी जी असते, या साडीमध्ये दोघेही रात्री झोपत असतात, ती साडी पांघरून झोपत असतात. आणि मग नल या राजाला खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे हिची या ठिकाणी असे हाल होत आहेत, म्हणून हिला मी आता या ठिकाणी इथंच सोडून देणं गरजेचं आहे आणि मी या ठिकाणाहून जाणं गरजेचं आहे असं त्याला वाटतं. म्हणून साडीचा काही भाग तो कापतो व अंगावरती गुंडाळण्या इतपत तो घेतो आणि त्या ठिकाणी त्याच रात्री दमयंतीला सोडून तो निघून जातो. आणि मग निघून गेल्याच्या नंतर हिला जाग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दमयंती सैरावैरा इकडे तिकडे धावते त्याला शोधण्यामध्ये, परंतु तो कुठेही सापडत नाही. तिच्यावर त्या ठिकाणी बऱ्याचदा म्हणजे अत्याचार होण्याचेही प्रकार त्या ठिकाणी घडतात, परंतु ती होत नाही. कारण ती जी आहे ती तिचं पतिव्रत इतकं पवित्र असतं की त्यामुळं तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मग काही लोकांनी तिला मदत करतात आणि ती तिच्या माहेरी जाते. आणि माहेरी गेल्याच्या नंतर अशी धावत पळत थकत आलेली असते, त्यामुळं ती आजारी पडल्यासारखी तिच्या आईला वाटते. आणि मग आई तिच्यावरती घरी गेल्याच्या नंतर उपचार करायला लागते. म्हणजे जी काही थंड पाण्याच्या पट्ट्या असतील ती अशा डोक्यावर ठेवते, कारण तिचं अंग गरम झालेलं असतं. ठीक आहे. मग त्यावेळेला
ती झोपलेली असते आणि झोपेतून मग ती हळूच उठते आणि काय म्हणते तिच्या आईला की औषध न लगे मजला, औषध न लगे मजला. आता औषध न लगे मजला म्हणजे हे औषध मला लागत नाही. आणि दुसरा त्याचा अर्थ काय होतो, न लगे मजला म्हणजे नल राजा हेच माझं काय आहे, औषध आहे. ठीक आहे, म्हणजे नल राजा जर मला जर मिळाला तर माझं जे काय हे आजारपण आहे ते निघून जाईल, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आणि त्यावेळेला मग ती काय म्हणते माहिती आहे का, तिच्यावरती उपचार करत असताना ती शीतलोपचारे जागी झाली, हळूच मग बोले औषध न लगे मजला, परसुनी माता बरे म्हणून डोले. ठीक आहे, आता आपण पुढचं उदाहरण पाहूयात. पहा, कीर्तनास नर हो तुम्ही जागा, कीर्तनास नर हो तुम्ही जागा. तर आता या ठिकाणी हा जागा जो शब्द आहे, या जागा या शब्दाची जर फोड जर केली तर पहा त्याचा अर्थ काय काय निघतो ते पहा. जा गा म्हणजे या ठिकाणी कीर्तन ऐकायला जा, कीर्तन ऐकायला जा असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. पुन्हा जागा या शब्दाचा अर्थ होतो वचनाला जागा. याचाच अर्थ काय, तर कीर्तनात सांगितल्याप्रमाणे वागा, कीर्तनात सांगितल्याप्रमाणे वागा. आणखीन एक त्याचा अर्थ होतो पहा जागा. तर याचा अर्थ काय होतो, म्हणजे कीर्तनाला गेल्याच्या नंतर बरीचशी मंडळी काय करते माहिती आहे का, नावाला कीर्तनाला जाते पण तिथं गेल्याच्या नंतर झोपते, डुलकी आणते. ठीक आहे, तर त्याचा आणखीन एक अर्थ काय होतो, झोपू नका, झोपू नका, झोपू नका हा एक त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. मग आता या ठिकाणी जा आणि गा अशी फोड केली त्यावेळेला कीर्तन ऐकायला जा हा एक आपल्याला त्या ठिकाणी अर्थ त्याचा प्राप्त झाला. आणि जागा या शब्दाला अर्थ म्हणजे वचनाला जागा, कीर्तनात सांगितलं त्याप्रमाणे वागा. आणि जागा म्हणजे झोपू नका, अशा प्रकारचे आपल्याला त्याचे या ठिकाणी अर्थ भेटतात. याची आपल्याला या ठिकाणी फोड करावी लागलेली आहे. म्हणून हे कशाचं उदाहरण आहे, सबंध श्लेषाचं उदाहरण आहे. ठीक आहे, आता यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूयात. बघा चौथं उदाहरण, सांगलीला येशील का, सांगलीला येशील का. म्हणजे भाषा एवढी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ती कशी बोलावी कशी नाही बोलावी यावरून भाषेचं जे सौंदर्य आहे हे अधिक खुलूनपणे या ठिकाणी आपल्याला दिसतं. हे पॉजच कर, ते कुठून झालेलं आहे ते बघ. याचं आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. सांगलीला येशील का, सांगलीला येशील का. आता सांगलीला या शब्दाचे या ठिकाणी दोन अर्थ आपल्याला सांगता येतील पहा. आणि हे दोन अर्थ समजण्यासाठी परत आपल्याला त्याची फोड करावी लागेल. पहा, सांगली, सांगलीला म्हणजे सांगली हे गाव हा त्याचा एक अर्थ. आणि दुसरा पहा सांग लीला म्हणजे लीला नावाच्या मुलीला विचारणे. असे त्याचे आपल्याला या ठिकाणी दोन अर्थ सापडतात. कधी, सांगलीला या शब्दाची फोड केल्याच्या नंतर. म्हणून आता या ठिकाणी हा कोणता अलंकार होईल, सबंध श्लेष हा अलंकार होईल. त्यानंतर आता आपण पुढचं उदाहरण पाहूयात. पहा, चला नागडे, चला नागडे. आता चला नागडे असं या ठिकाणी म्हटल्याच्या नंतर नागडे या शब्दाचे जे आहेत हे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी निघतात. पहा, एक नागडे म्हणजे नग्न, ठीक आहे. आणि दुसरा चला ना गडे. आता चला ना गडे म्हणजे चला सोबत जाऊयात, प्रिय लोकांनो चला सोबत जाऊयात. ठीक आहे, सोबत जाऊयात
असे या ठिकाणी याचे अर्थ होतात आणि हे दोन अर्थ आपल्याला कधी भेटले, याची फोड केल्याच्या नंतर भेटले. म्हणून हा देखील कुठल्या अलंकाराचं उदाहरण झालं, सबंग श्लेष या अलंकाराचं उदाहरण झालं. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचं याचं उदाहरण पाहूयात. 5 बघा आता पुढचं उदाहरण, कुस्करू नका ही सुमने, कुस्करू नका ही सुमने, जरी वास नसे तीळ यास, तरी अर्पिले तुम्हास सुमने, तरी अर्पिले तुम्हास सुमने. आता या ठिकाणी सुमने सुमने असे शब्द आलेले आहेत, म्हणजे हा एकच शब्द आहे. पहा, सुमने. आता याचा देखील स्पष्टीकरण आपण अगोदर पाहिलेलं होतं. सुमने म्हणजे या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला फोड केल्याच्या नंतर कसे समजतात ते पहा. सुमन म्हणजे काय, चांगले मन, आणि सुमन म्हणजेच काय, फूल. ठीक आहे. आता या ठिकाणी याची फोड करावी लागलेली आहे, त्यावेळेला आपल्याला दोन अर्थ समजलेले आहेत, म्हणून हे देखील कशाचं उदाहरण आहे, सबंग श्लेषाचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं उदाहरण पहा. मारुतीला किती डोळे. बघा, मारुतीला किती डोळे. आता मारुतीला किती डोळे असं करायचं नाही, याच्यातला अर्थ समजून घ्यायचा. ठीक आहे. बघा, मारुतीला, मारुतीला आणि दुसरं पहा, मारुतीला. आता हे जे मारुती आहे, मारुती या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. ठीक आहे. मारुती, मारुती. आता मारुतीला म्हणजे आता कुणाला XYZ तुम्ही म्हणा, मारुतीला अशी आपण फोड केल्याच्या नंतर म्हणजे इथं आपण मुलीला असं गृहीत धरू. ठीक आहे. आणि मारुतीला म्हणजे मारुतीला किंवा हनुमानाला. ठीक आहे. आता याची फोड केल्याच्या नंतर आपल्याला काय झालेलं आहे, दोन अर्थ त्या ठिकाणी समजलेले आहेत. म्हणून हे देखील मारुतीला किती डोळे हे कशाचं उदाहरण होईल, सबंग श्लेषाचं उदाहरण होईल. तर अशा पद्धतीने आपण सबंग श्लेषाची उदाहरणं या ठिकाणी पाहिलेली आहेत. आता आपण अभंग श्लेष जो आहे तो अभंग श्लेष या ठिकाणी पाहूयात. आता आपण अभंग श्लेष पाहूया. अभंग श्लेष, अभंग श्लेष. बघा, सर्वप्रथम आपण श्लेष अलंकार पाहिला. श्लेष अलंकाराचा अर्थ, त्याचं लक्षण. श्लेष अलंकाराचे मुख्य दोन प्रकार, शब्दश्लेष, अर्थश्लेष. पुन्हा शब्दश्लेषाची दोन प्रकार, एक सबंग श्लेष आणि हा अभंग श्लेष. ठीक आहे. तर अभंग श्लेष म्हणजे काय हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं की शब्दाचे जे दोन अर्थ आहेत ते दोन अर्थ समजण्यासाठी त्याची आपल्याला काय करावी लागत नाही, फोड करावी लागत नाही. ठीक आहे. आता याची आपण या ठिकाणी उदाहरणं पाहूयात. उदाहरणार्थ पहा. काल सकाळी सीता झाडीत होती. सीता झाडीत होती. ठीक आहे. आता असं म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी झाडीत हा जो शब्द आहे, आता झाडीत या शब्दावरून आपल्याला दोन अर्थ त्या ठिकाणी मिळतात, परंतु झाडीत या शब्दाचा आपल्याला झाडीत या शब्दाची फोड करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी भासत नाही. आता याचे आपल्याला दोन अर्थ असेही दिसून येतात. झाडीत म्हणजे काय, समजा हातात झाडू घेऊन झाडीत, म्हणजे रस्ता झाडीत किंवा इतर काही. ठीक आहे. आणि दुसरा काय, झाडी म्हणजे
वन समजा म्हणूया आपण किंवा जंगल, ठीक आहे. म्हणजे हे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी याची फोड न करताच सापडतात. म्हणून या ठिकाणी काल सकाळी सीता झाडीत होती ह्यावरून हे कशाचं उदाहरण होईल, अभंग श्लेषाचं होईल, कारण त्याची आपल्याला फोड करावी लागली का, फोड करावी लागलेली नाही. त्यानंतर आता दुसरं उदाहरण या ठिकाणी पहा. ही गाडी जावयाची आहे, ही गाडी जावयाची आहे. आता ही गाडी जावयाची आहे, तर जावयाची या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला न फोडताच त्या ठिकाणी दिसून येतात किंवा कळतात. उदाहरणार्थ जावयाची आहे याचा पहिला अर्थ काय होईल की जाणारी आहे की नाही. आणि दुसरी काय माहिती आहे का, जावयाची आहे म्हणजे मुलीच्या नवऱ्याची आहे. लक्षात येते. म्हणून या ठिकाणी अर्थ न फोडताच आपल्याला दोन सापडतात. म्हणून हे देखील कशाचं उदाहरण आहे, अभंग श्लेषाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचं उदाहरण पाहूयात. बघा तिसरं उदाहरण. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, सर्वांना जीवन देतोस. आता या ठिकाणी जीवन हा जो शब्द आहे याची फोड न करता आपल्याला दोन अर्थ त्याचे या ठिकाणी आपल्याला मिळतात. जीवन, जीवन म्हणजे काय, तर एक अर्थ आहे त्याचा पाणी, ठीक आहे. मेघ म्हणजे काय, ढग. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, पहिला अर्थ काय, पाणी. आणि दुसरा अर्थ त्याचा जीवन म्हणजे काय, आयुष्य, ठीक आहे. हे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून या ठिकाणी हा अभंग श्लेषाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. बैल मेला पुरावा काय. आता पुरावा या शब्दाची दोन अर्थ आहेत, परंतु ते दोन अर्थ आपल्याला समजण्यासाठी त्याची फोड करणं गरजेची नाही, असेही आपल्याला त्याचे दोन अर्थ समजतात. पुरावा म्हणजे काय, तर मातीत गाडावा, मातीत गाडावा, ठीक आहे, किंवा गाडणे, ठीक आहे. आणि दुसरा अर्थ आहे त्याचा प्रमाण, म्हणजे त्याचे प्रमाण, म्हणजे त्याला आपण सबूत असं म्हणूया, प्रूफ, ठीक आहे. तर पुरावा या शब्दाचे हे दोन अर्थ त्याची फोड न करताच आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. म्हणून हे देखील कशाचं उदाहरण आहे, अभंग श्लेषाचं उदाहरण आहे. आता यानंतर आपण त्याचं पुढचं उदाहरण पाहूयात, ठीक आहे. तुम्ही थापा छान मारता, तुम्ही थापा छान मारता, तुम्ही थापा छान मारता. आता थापा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. याच्यातला जो पहिला अर्थ आहे थापा मारणं म्हणजे लबाड बोलणं, आहे की नाही. आपण म्हणतो ना ह्याला थापांडे आहे, थापा मारतो नुसत्या, लबाड बोलणे. आणि याचाच दुसरा अर्थ आहे की समजा तबल्यावर थाप मारणे, किंवा मृदंग आहे, मृदंगावरती थाप मारणे. थापा या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला न फोड करता मिळतात. म्हणून हा अभंग श्लेष आहे. त्यानंतर याचं पुढचं उदाहरण पहा. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. हे पूर्वी आपण उदाहरण घेतलं होतं. आता या ठिकाणी मित्र या शब्दाचे देखील दोन अर्थ, एक सूर्य, दुसरा सखा, सोबती, आहे की नाही. यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात. बघा पुढचं उदाहरण. श्यामला प्रेमाचे पत्र आले. तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
श्यामला प्रेमाचे पत्र आले. ठीक आहे. आता प्रेमाचे या शब्दाचे देखील दोन अर्थ या ठिकाणी निघतात. पहा, पहिला अर्थ आहे की प्रेम भावनेचे, म्हणजे प्रेम भावनेने लिहिलेलं पत्र आलं. आणि दुसरा अर्थ असा होतो की प्रेमा या मुलीचे, प्रेमा या मुलीचे, असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. म्हणून हे कशाचं उदाहरण होईल? अभंग श्लेषाचं होईल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचं याचं उदाहरण पाहूया. पहा, हे देखील हे आपण पाहिलं होतं सुरुवातीला. सदाशिव रावांना सुपारी लागते. लागते या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक, लागते म्हणजे त्यांना चक्कर येणे किंवा खाल्ल्यामुळे भोवळ येणे. आणि दुसरा आहे की सुपारी हवी असणे. ठीक आहे. असे त्याचे दोन अर्थ निघतात. म्हणून लागते या शब्दाचे दोन अर्थ निघाले, परंतु त्याची फोड करावी लागली का? नाही. म्हणून कशाचं उदाहरण होईल? अभंग श्लेषाचं उदाहरण होईल. ठीक आहे. पुढचं उदाहरण पहा. आमची पुरी यात्रा झाली. आमची पुरी यात्रा झाली. तर या ठिकाणी पुरी या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी समजून येतात. पुरी म्हणजे काय? आता आपण असं म्हणतो ना, पुऱ्याला पुरी भाजी मी खाली. पुरी म्हणजे संपूर्ण, पुरी म्हणजे संपूर्ण, संपूर्ण यात्रा झाली असा त्याचा या ठिकाणी अर्थ होईल. आणि त्याचबरोबर पुरी या शब्दाचा अर्थ जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरी म्हणजे जगन्नाथपुरीची देखील यात्रा झाली असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होईल. म्हणून हे उदाहरण कशाचं आहे? अभंग श्लेषाचं आहे. पुढचं उदाहरण पहा. शंकराच्या देवळात आरती चालली होती. शंकराच्या देवळात आरती चालली होती. तर या ठिकाणी आरती या शब्दाचे परत आपल्याला दोन अर्थ न फोड करता भेटतात. कसे ते पहा. आरती या शब्दाचा एक अर्थ म्हणजे आपण आता शंकर असेल किंवा जे काही आपण ज्यांना देव मानतो त्यांना काय करतो? दीपांनी म्हणजे दिव्यांनी ओवाळतो, त्याला काय म्हणतो आपण? आरती. ठीक आहे. म्हणजे एक अर्थ होईल दिव्यांनी ओवाळणे म्हणजे त्याची आरती करणे, है की नाही? आणि त्याचा दुसरा अर्थ काय? आरती म्हणजे मुलगी, आरती नावाची मुलगी. ठीक आहे. शंकराच्या देवळात आरती चालली होती, दोन अर्थ निघतात. म्हणजे आरती नावाची मुलगी चालली होती किंवा दिव्यांनी ओवाळणे चालली होती म्हणजे त्याची आरती चाललेली होती. हे आहे आरती या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला न फोड करता या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. म्हणून हा देखील कसा आहे? अभंग श्लेष हा अलंकार आहे. आता शेवटचं अभंग श्लेष या अलंकाराचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. शेवटचं आणि खूप चांगलं उदाहरण या ठिकाणी आहे. रक्षावा धर्म, रक्षावा धर्म असा करीशी उपदेश. रक्षावा धर्म असा करीशी उपदेश तो असे मान्य, तो असे मान्य रक्षितासो धर्माते आम्हाला धर्म ठाऊका नान्य. तर असं म्हटल्याच्या नंतर काही समजणार नाही, परंतु हे अभंग श्लेषाचं उदाहरण आहे. अभंग श्लेषाचं उदाहरण कसं आहे ते पहा. या ठिकाणी आलेला शब्द धर्म, धर्म. ठीक आहे. सगळं स्पष्टीकरण हे सांगतो बघा. धर्म या शब्दाचे
या ठिकाणी दोन अर्थ आपल्याला समजून येतील, त्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची फोड करण्याची गरज नाही. कसे ते पहा. धर्म म्हणजे एक, आता हे अगोदर याचं स्पष्टीकरण सांगतो, त्याच्यानंतर हे सांगतो तुम्हाला. इकडं पहा, सगळ्यांना माहिती आहे की महाभारतामध्ये ज्या वेळेला कर्ण हा मृत्यूशय्येवरती पडलेला असतो, याचाच अर्थ काय, तर महाभारतामध्ये ज्या वेळेला अर्जुन आणि कर्ण यांचं युद्ध होतं, त्यावेळे युद्धाच्या दरम्यान कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुततं म्हणजे श्रीकृष्णानं जाणीवपूर्वक ते रुतवलेलं असतं. ठीक आहे. त्यावेळेला ते रथाचं चाक जमिनीत रुतल्यामुळे अर्जुन त्याच्यावरती धनुष्यबाणांनी वार करतो. त्यावेळेला श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला उद्देशून या ठिकाणी कर्ण काय म्हणतो की माझ्या रथाचं चाक जमिनीत रुतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही युद्धधर्म किंवा आचारधर्म किंवा क्षत्रिय धर्म पाळा. आणि त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतो की तू जे आम्हाला उपदेश करतो आहेस धर्माचं रक्षण कर, ते आम्हाला मान्य आहे, परंतु तू जे म्हणतो त्याच धर्माचं रक्षण आम्ही करतो. धर्माचं रक्षण म्हणजे कुणाचं, तर धर्मराज युधिष्ठिरचं आम्ही रक्षण करतो, असा त्या ठिकाणी म्हणजे प्रत्युत्तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण कर्णाला देत असतो. म्हणजे आता इथं पहा, धर्म या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक युद्ध धर्म आणि त्यालाच आपण आचार धर्म, त्यालाच आपण क्षत्रिय धर्म. क्षत्रिय धर्म माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे निशस्त्र असताना किंवा घायल झालेला असताना त्याच्यावरती युद्धामध्ये कुणीही प्रहार करू नये, हा क्षत्रियांचा धर्म मानला जातो. त्यानंतर धर्म या शब्दाचा अर्थ आहे धर्मराज युधिष्ठिर. धर्मराज युधिष्ठिर. ठीक आहे. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगितलेलं आहे. श्रीकृष्णाला खूप आवडता होता कर्ण, तरीही धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे कर्णाचा म्हणजे असं म्हणेल मी की जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वध घडून आणलेला होता. ठीक आहे. मग त्यावेळेला श्रीकृष्णानं जे काही कर्णाला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि कर्णानं उपदेश केलेला आहे ते याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि धर्म या शब्दाची फोड न करता आपल्याला या ठिकाणी त्याचे दोन अर्थ या ठिकाणी समजून येतात. म्हणून हे देखील कशाचं उदाहरण आहे, अभंग श्लेषाचं उदाहरण आहे. ठीक आहे. बघा आतापर्यंत आपण काय काय पाहिलं. श्लेष, अलंकार याचे दोन प्रकार. एक शब्दश्लेष आणि दुसरा अर्थश्लेष. पुन्हा आपण या ठिकाणी शब्दश्लेषचे दोन प्रकार पाहिले. एक सबंगश्लेष आणि दुसरा अभंगश्लेष. आता यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत अर्थश्लेष. काय पाहणार आहोत, अर्थश्लेष. ठीक आहे. तर हे नीट व्यवस्थित लक्षात असू द्या की कुठं काय चाललंय हे आपल्याला पुन्हा कळायचं नाही, म्हणून या ठिकाणी हा चार्ट काढलेला आहे. श्लेष अलंकार, श्लेषचे दोन मुख्य प्रकार. पुन्हा शब्दश्लेषाचे हे दोन प्रकार, एक सबंग श्लेष आणि दुसरा अभंग श्लेष. सबंग श्लेषाची सर्व उदाहरणं, अभंग श्लेषाची सर्व उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे अर्थश्लेष. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी अर्थश्लेष पाहूयात. अर्थश्लेष. आता आपण शब्दश्लेष आणि अर्थश्लेषामधला आपण त्या ठिकाणी अर्थ आपलं फरक पाहिलेला होता की शब्दश्लेष कशाला म्हणायचं, जे समानार्थाचा शब्द आहे, समानार्थी शब्द त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर श्लेष नाहीसा होतो त्यावेळेला शब्दश्लेष होतो.
आणि समानार्थी शब्द त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर श्लेष कायम राहतो, त्यावेळेला काय होत असतो, अर्थश्लेष होतो. हे पाठीमागे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आता आपण अर्थश्लेष जे आहे, अर्थश्लेषाचं या ठिकाणी उदाहरण पाहूयात. अर्थश्लेषाचं पहिलं उदाहरण, याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे, पुन्हा या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पहा, आपण फार शहाणे आहात. शहाणे या शब्दाचे या ठिकाणी दोन अर्थ निघतात. एक हुशार, दुसरा समजा विद्वान किंवा बुद्धिवान असा देखील त्या ठिकाणी त्याचा अर्थ निघतो. परंतु याचा उपरोधिक अर्थ काय होतो, उपरोधिक अर्थ काय होतो, मूर्ख होतो किंवा गाढव होतो. हेच स्पष्टीकरण मी पाठीमागं सांगितलेलं आहे. आता याचं जे आहे आपण पुढचं उदाहरण पाहूयात. ठीक आहे, बघा याचं दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण आता या पाहूयात. तू मलिन कुटील, तू मलिन कुटील नीरस जडही पुनर्भव पनेही, पुनर्भवपणेही कच साच, कच साच धरिला श्रीही न स्वप्रकृतिगुण नाम कच साच, नाम कच साच. खूप छान उदाहरण आहे. सर्वप्रथम याच्या शब्दाचे जे अर्थ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मलिन या शब्दाचा अर्थ होतो पापी. कुटील या शब्दाचा अर्थ होतो, आपण म्हणतो ना कुटील म्हणजे वाकडे, वक्र आहे की नाही, किंवा वाईट असा देखील त्याचा अर्थ निघतो कुटील. त्यानंतर नीरस म्हणजे प्रेम रसहीन, प्रेम रसहीन. पुनर्भवपणेही या शब्दाचा अर्थ होतो पुन्हा पुन्हा जन्मणारा, पुन्हा पुन्हा जन्मणारा. कच याचा अर्थ होतो केस, म्हणजे कचचा अर्थ खाली मी लिहून सांगतो तुम्हाला. आता केस म्हणजे याचे दोन अर्थ या ठिकाणी निघतात. धरिला श्रीही, श्रीही म्हणजे काय, डोक्यावर. आता हे जे उदाहरण आहे हे अर्थश्लेषाचं आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये इथं कच हा शब्द आलेला आहे. म्हणजे हे कच हे एवढंच जर आपण या ठिकाणी जर लक्षात जर घेतलं तर हे शब्दश्लेषाचं उदाहरण होतं. तर इथं कच हा जो शब्द आहे, कच या शब्दाचे अर्थ दोन आहेत. एक आहे केस आणि दुसरा आहे बृहस्पतीचा पुत्र, बृहस्पतीचा पुत्र. खूप छान कथा आहे ही पण. आता तुम्हाला या ठिकाणी इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला जर असंच जर विचारलं आणि या ठिकाणी फक्त कच आणि ह्या कचला अंडरलाईन जर केलं आणि जर म्हटलं तुम्हाला की हा अलंकार ओळखा, तर तुम्ही हा अलंकार कोणता सांगणार, शब्दश्लेष की अर्थश्लेष, तर तो शब्दश्लेष सांगा. ठीक आहे, कारण कच या शब्दाचा एवढाच या ठिकाणी काय झालेला आहे, याचे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळं हा शब्दश्लेष होईल. परंतु आता इकडं जे हे जे इथं दिलेलं आहे, तू मलिन कुटील निरस,
आता यांच्या ठिकाणी पापी असेल, वक्र असेल, वाकडा असेल किंवा प्रेम रसहीन अशी जर आपण शब्द जर ठेवली किंवा पुन्हा पुन्हा जन्मणारा असा जर शब्द जर ठेवला तर त्या ठिकाणी तो शब्द तो श्लेष जो आहे तो कायम राहतो आणि तो कायम राहतो, त्यामुळे हा अर्थश्लेषही आहे. म्हणून या उदाहरणामध्ये फक्त कच एवढाच काय आहे शब्दश्लेष आहे आणि बाकीचं सर्व जे उदाहरण आहे हे कशाचं आहे तर ते अर्थश्लेषाचं आहे. आता हे कुणाला उद्देशून असं म्हटलेलं आहे आणि कोणी म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, ही पण एक फिसकटलेली विस्कटलेली प्रेम कहाणी आहे आणि ही कुणाकुणामधली आहे, कच आणि देवयानी या दोघांमधली ही प्रेम कहाणी आहे. कशी ते पहा, कच जो आहे हा बृहस्पतीचा मुलगा असतो आणि देवयानी जी आहे ही शुक्राचार्याची मुलगी असते. कुणाची? शुक्राचार्याची मुलगी असते. शुक्राचार्य हा लोकांना ज्ञानदान करण्याचं काम ते करतात आणि हा जो कच आहे हा बृहस्पतीचा पुत्र असतो आणि हा जो कच आहे हा कच या शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला होता आणि संजीवनी विद्या तो त्या ठिकाणी शिकतो. म्हणजे संजीवनी विद्या म्हणजे काय तर मेलेली माणसं जी आहेत त्यांना जिवंत करण्याची जी विद्या आहे त्यांना आपण संजीवनी विद्या असं म्हणतो. आणि मग हा तिथं गेल्याच्या नंतर ही देवयानी जी आहे ह्या कचच्या प्रेमामध्ये पडते आणि कचवरती प्रेम करते, परंतु ते एकतर्फी प्रेम असतं आणि एकतर्फी प्रेम हे धोकादायक असतं. बऱ्याच लोकांना अनुभव असेल, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, ही देवयानी कचला काय करते, प्रेमाचा संदेश प्रपोजल पाठवते आणि ते प्रपोजल कच नाकारतो. म्हणजे तिच्या प्रेमाचा प्रस्ताव कच हा स्वीकारत नाही, त्याला अस्वीकार करतो आणि त्यामुळे देवयानी जी आहे ही देवयानी कचला शाप देते की तू जी काही विद्या शिकलेली आहेस त्या विद्येचं फळ तुला प्राप्त होणार नाही, अशा प्रकारचा शाप देते. आणि लगेच मग कच काय करतो, एकतर्फी प्रेमामध्ये असाच शापच असतो. मग हा कचही काय करतो, देवयानीला शाप देतो आणि तिला म्हणतो की उभ्या आयुष्यामध्ये तुझं ब्राह्मण पुत्राशी म्हणजे चांगल्या व्यक्तीशी लग्न होणार नाही. आणि मग असंच या कच्चाच तिला शाप लागतो की काय. आणि म्हणून ही जी देवयानी आहे या देवयानीचं जे लग्न आहे हे लग्न येयाती याच्यासोबत होतं आणि येयातीचं प्रेम हे शर्विष्ठी या स्त्रीवरती असतं आणि याच्यावरच भाष्य वि. स. खांडेकर यांनी केलेलं आहे. म्हणजे यांनी ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे आणि तिला 1972ला त्या ठिकाणी भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ हा पुरस्कार भेटलेला आहे 1972ला ययातीला. आणि ययातीमध्ये काय आहे तर हेच सारं वर्णन आहे. मग आता या ठिकाणी ही देवयानी काय म्हणते ते पहा, तू मलिन कुटील नीरस जडही पुनर्भवपणे ही कचसाच. कुणाला? डोक्यावरच्या केसाला म्हणते ती. काय म्हणते, तू पापी आहेस, तू वक्र आहेस, तू पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहेस आणि तू प्रेम रसहीन आहेस. कुणासारखा तर कच सारखा. कच कोण? बृहस्पतीचा पुत्र. त्या बृहस्पतीच्या पुत्रासारखा तू मलिन आहेस म्हणजे पापी आहेस. का तर तो शाप देतो है की नाही. आणि त्यावेळेला देवयानी हे असं म्हणते. म्हणून हे जे उदाहरण आहे हे कशाचं आहे, अर्थश्लेषाचं उदाहरण आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या ठिकाणी श्लेष हा अलंकार पाहिलेला आहे. श्लेष अलंकाराची आपण सर्व उदाहरणं या ठिकाणी पाहिली आहेत. शब्दश्लेषही पाहिला, अर्थश्लेषही पाहिला. मागच्या लेक्चरमध्ये आपण यमक अलंकार, अनुप्रास अलंकार पाहिलेली होती. तर अशा पद्धतीनं शब्द अलंकाराचे जे 3 प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष, हे आपण खूप विस्तारानं अभ्यासलेली आहेत. हे लेक्चर आपलं तुलनेनं म्हणजे मोठं झालेलं आहे, परंतु याच्यामध्ये सर्व उदाहरणं नीट व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा,
लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलं त्यामुळे मी तुमचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।